नमस्कार. रोखोक मध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. क्षमाशीलता, सत्य, संयम, आर्जव, तप, त्याग या सगळ्याचं प्रतीक काय असेल तर पर्युषण पर्व. पण यातला नेमका कोणता शब्द आता लागू होतोय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पर्युषण म्हणजे एका जागी राहून उपोषण करून झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना, पश्चात्ताप व्यक्त करणं. पर्युषण काळात चिंतन, मनन, आत्मशुद्धी केली जाते. पण आता पर्युषण पर्व म्हणजे वादपर्व झालंय. वादपर्व तसे एक समीकरणच बनलंय गेल्या काही वर्षात. या काळात 2 दिवस कत्तलखाने बंद ठेवले जातात. मात्र गेल्या वर्षी 4 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय मीरा भाईंदर महानगरपालिकेने घेतला आणि मग वादाला तोंड फुटलं. यंदा मुंबई महापालिकेनं देवदार कत्तलखात्यांचं मांस विक्री करणारी दुकानं आणि मासे विक्री करणाऱ्यावर बंदी घालण्याचं पत्रक जारी केलं. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेसारख्या राजकीय पक्षांना निवडणुकीच्या तोंडावर आयताच मुद्दा मिळाला. हा वाद तापल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला जाग आली. 29 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबर या दोन्ही दिवशी मांस विक्रीला बंदी असणार नाही असा खुलासा करण्याची वेळ महानगरपालिकेवर आली. मग या आधीचं परिपत्रक कुणाच्या दबावाखाली काढण्यात आलं होतं? जैन वोट बँक जपण्यासाठी सत्ताधारी भाजपनं ते परिपत्रक काढायला भाग पाडलं होतं का? 1.25 कोटी लोकसंख्येच्या मुंबईत 4 लाख जैन धर्मीय राहतात. जैन धर्मीय लोक आपल्या श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक बाबी इतरांवर म्हणजेच इतर धर्मियांवर लादण्याचा प्रयत्न करतायत का? आपल्या प्रथा, परंपरा इतरांवर लादणं ही देखील एक प्रकारची हिंसाच नाही का? जे कोणी पर्युषण काळात मांस विक्री बंद ठेवणार नाहीत त्यांना मतं देऊ नका असं आवाहन जैन साधू मुनींनी केलंय. त्यामुळे तर हा वाद आणखीन चिखळला. श्रावणात मांस विक्रीवर बंदी नसते, मग पर्युषण काळात अशी बंदी का आणि कशासाठी असा प्रश्न पुढे येऊ लागला. हिंदू, ख्रिश्चन, शीख या धर्मियांच्या पवित्र सणांच्या काळातही आपल्याकडे मांस विक्री बंद नसते. मग जैन धर्मियांसाठी असे वेगळे निकष का? त्यामुळे इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत का? पर्युषण काळात मांस विक्री बंदीसाठी एवढा अट्टहास कशा करता? इतरांच्या मूलभूत अधिकारांवर ही गदा नाही का? विविधतेतील एकता हा भारतीय संस्कृतीचा मुख्य गाभा आहे. त्यालाच यामुळे कुठेतरी धक्का लागत नाही का? प्रत्येक वेळी पर्युषण पर्वातच असे वाद नेमके का निर्माण होतात? आणि असे वाद म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांची पूर्वतयारी समजायची का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. पर्युषण की वादपर्व. पर्युषण की वादपर्व. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. मुंबई मराठी माणसाची नाही कुणाच्या बापाची. मुंबई मराठी माणसाची नाही कुणाच्या बापाची. दादरमध्ये मनसेचं हे आंदोलन सुरू होतं ते मांस विक्रीची दुकानं उघडण्यासाठी. जैन धर्मियांसाठी पवित्र असलेल्या पर्युषण पर्व काळात मुंबईतले कत्तलखाने बंद ठेवले जातात. मात्र मुंबई महापालिकेनं यावेळी मांस विक्रीची दुकानं तसंच मासे विक्रीलाही बंदी केल्यानं मनसेच्या राज ठाकरेंनी दंड थोपटले. श्रावणात मांस विक्री सुरू असते, मग जैन धर्मियांची दादागिरी कशासाठी असा सवाल मनसेनं केलाय. कोणीतरी तुम्हाला येऊन एक पत्र देतं, राजपुरोहित सारखा फडतूस माणूस, आणि त्याच्यावर तुम्ही लगेच आम्हाला आमचं काढं बंद करणार. लोकशाहीमध्ये बॅन आणि कंपल्शन या शब्दांना काही अर्थ नाही आहे. हे शब्द त्वरित मागे घेतले गेले पाहिजेत. तुम्ही लोकांना ऐच्छिक ठेवा ना. प्रत्येक गोष्टीत कसली तुमची दादागिरी चालू आहे. आम्ही हे दुकानं चालू ठेवणार आहोत आणि लोकांना याची ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतात. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनंही मांस बंदीला कडाडून विरोध केलाय. आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगू इच्छितो, जो प्रेमाने 2 दिवस तुम्हाला दिलेले आहेत ते घ्या. आम्ही पण तुमच्या धर्माचा आदर करतो, तशाच पद्धतीने आमच्या धर्माचा सुद्धा तुम्ही आदर केला पाहिजे. जर 2 दिवसाचे तुम्हाला 8 दिवस करायचे असेल तर जे प्रेमाने दिलेले 2 दिवस आहेत ते सुद्धा आम्ही बंद करण्यासाठी आंदोलन करू. जैन धर्मियांची व्होट बँक जपण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून मांस बंदी लादली जात असल्याची टीका समाजवादी पार्टीने केली आहे. हिंदुस्तान है, भारतवर्ष है, ये कोई जैनिस्तान नहीं है. यदि आपको बंद करना है कि जब आपका ये त्यौहार आया बंद करना है तो आप 365 दिन बंद कीजिए, लेकिन वो जाके जैनिस्तान में बंद कीजिए. हिंदुस्तान में आप नहीं बंद कर सकते. अगर आप ज़्यादा आप लोग करेंगे तो हम भी जो 2 दिन का परमिशन है स्लॉटर हाउस का, उसके खिलाफ भी हम आंदोलन करेंगे. भाजपला जैन व्होट बँक काबीज करायची आहे, तर मराठी व्होट बँक जपण्यासाठी मनसे आणि शिवसेनेची हातघाई सुरू आहे. महापालिका निवडणुका अवघ्या 6 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळेच मांस बंदीच्या वादाला राजकीय फोडणी मिळाली आहे एवढं निश्चित. अमित जोशी आणि सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.
पर्युषण की वाद पर या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहिलात. दरम्यान मांस विक्री आणि बंदीच्या वादावर मुंबई महानगरपालिकेनं हा कार्यक्रम करण्या अगोदर काय खुलासा केला ते पाहूयात. अर्थमंत्री सुधीर पर्युषण पर्वात 29 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबरला देवनार कत्तलखाना बंद राहील. मात्र या दोन्ही दिवशी मांस विक्रीवर बंदी राहणार नाही. महत्वाचा खुलासा आहे. मांस बंदीच्या संदर्भातल्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानं हा खुलासा केला जातोय असं सांगितलं गेलं. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मांस विक्री बंदीचा कोणताही सरकारी निर्णय घेतला नसल्याचं आज स्पष्ट केलंय. मला वाटतं की पर्युषण पर्वाच्या संदर्भात कितीतरी वर्षापासूनची जी परंपरा किंवा जे निर्णय आहे ते आता सुरू असतील. राज्य सरकारने माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री जागेवर असा कोणताही निर्णय केलेला नाही. मागणी एखाद्याने करणं याचा अर्थ सरकारने तसाचा तसा निर्णय घेणं असा होत नाही. सरकार सर्व बाजू ऐकून योग्य क्षणी योग्य निर्णय हा सरकारच्या माध्यमातून होत असतो. या क्षणी आता नवीन निर्णय करण्याच्या साठी सरकारच्या समोर कोणताही प्रस्ताव नाही. सरकारच्या समोर कोणताही प्रस्ताव नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आणि त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार आणि नेते प्रताप सरनाईक. प्रताप सरनाईक, आपलं या कार्यक्रमात स्वागत. संदीप देशपांडे, गटनेते महानगरपालिका आणि मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे आपल्या बरोबर आहेत. राम कदम, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम. आणि गुरुदेव नयन पद्मसागर महाराज जी, आदरणीय जैन संत, जैन समाजामध्ये ज्यांचं अत्यंत महत्वाचं असं स्थान आहे, असे नयन पद्मसागर जी वो भी इस प्रोग्राम में शामिल हो रहे हैं. गुरुदेव, आपका भी स्वागत. या कार्यक्रमातला जो मुख्य प्रश्न आहे तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो मुख्य प्रश्न जो आपण चर्चेला घेतोय तो आहे, पर्युषण पर्वावरून दरवर्षी वाद का होतात? पर्युषण पर्वावरून दरवर्षी वाद का होतात? आपण थेट जाऊया संदीप देशपांडे यांच्याकडे. संदीप देशपांडे, मागच्या वेळी वाद झाला, याही वेळी वाद होतोय. यावेळी तर निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं घडतंय. कुठेतरी यातून मतांचं राजकारण, आपापली मतांची व्होट बँक प्रत्येकाला सेव्ह करायची आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये असं होतं की मागच्या वर्षी हा वाद खूप पराकोटीला गेलेला. हायकोर्टाने त्याच्यामध्ये इंटरफेअर केलेलं. हायकोर्टाने त्यांना सांगितलेलं की तुम्ही मांस विक्रीची बंदी करू शकत नाही. हे झाल्यानंतर परवापर्यंत महानगरपालिकेने कुठलेही परिपत्रक काढलं नव्हतं. काल अचानक सगळ्या दुकानदारांना शनिवार बघून नोटिसेस दिल्या गेल्या की तुम्ही 2 दिवस ही मांस विक्री करायची नाही आणि इतर दिवशी आम्ही तुम्हाला आव्हान करतोय तुम्ही मांस विक्री करायची नाही. अशा पद्धतीचे जेव्हा दुकानदारांना सगळ्या वॉर्ड कोणी नोटिसेस पाठवल्या? या महानगरपालिकेचे जे मार्केट इन्चार्ज असतात ह्या लोकांनी त्यांना नोटीस नेऊन दिल्या. त्यावेळेला कालच मी वॉर्ड ऑफिसर जे मार्केटचे आहेत त्यांना फोन केला की तुम्ही अशा प्रकारे कशी काय बंदी घालू शकता. त्यांनी सांगितलं की मला वर्ण आदेश आहेत आणि 2004चा राज्य सरकारचा. वर्ण म्हणजे कोणाचा आदेश? आता त्यांच्यावरती AMC असतील, MC असतील, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर असतील, त्यांच्याकडनं आले असणार आदेश. अशा अधिकारी व्यक्तींनी स्वतःच्या अधिकारात हे केलं का त्यांना असं करा म्हणून सांगण्यात आलं? त्यांचं असं म्हणणं की मला वर्ण आदेश आलेत. दुसरी गोष्ट सर याच्यामध्ये अशी की त्यांनी सांगितलं की 2004चा GR लागू करा अशा पद्धतीचे मला आदेश आहे. मी त्यांना GRची कॉपी मागवली. त्यांनी मला काल व्हॉट्सअपवर GRची कॉपी पाठवली. मी त्यांना म्हटलं की तुम्ही हायकोर्टात मागच्या वर्षी हे कबूल केलं आहेत की आम्ही मांस विक्रीवर बंदी नाही आहे, देवनार कत्तलखाना बंद ठेव. आम्ही मागच्या वर्षी हाच विचार केलेला की दरवेळेला हे वाद होत राहतात. वाद टाळण्यासाठी म्हणून आम्ही देवनार कत्तलखान्याची जी 2 दिवसाची बंदी ती ॲक्सेप्ट केली, पण मांस विक्रीवरची बंदी उठवली गेली म्हणून सांगितलं. आम्ही तेही ॲक्सेप्ट केलं की वाद नको म्हणून. आज अचानक तुम्ही देवनार कत्तलखाना पण बंद करणार मागे घेण्यात आलं नंतर, आणि नंतर तुम्ही सांगणार की आता मांस विक्री पण बंद करा. ह्या दोन्ही गोष्टी का? परंतु आता मांस विक्रीची जी बंदी होती ती मागे घेण्यात आली आहे. आमचं म्हणणं तेच होतं की आम्ही काय खायचं आणि काय नाही. सर फक्त एवढंच म्हणणं होतं आमचं, आम्ही काय खायचं आणि काय नाही खायचं याच्यामध्ये राज्य सरकारने. आपण तो विषय चर्चेला घेऊया. परंतु मूळ मुद्दा आहे तो परिपत्रक निघण्याचा आणि तो मागे घेण्याचा आणि त्याच्यावर तसं परिपत्रक काढावं म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव येण्याचा. महानगरपालिका असेल, राज्यात असेल आणि केंद्रात असेल, तुम्ही तिन्ही ठिकाणी राज्यात, महानगरपालिकेत आणि केंद्रात सत्तेवर आहात. अशा प्रकारचा आदेश जो निघतो तो तुम्हाला विश्वासात न घेता काढला जातो?
नाही, प्रामुख्याने असा प्रकारचा आदेश कुठल्या महाभागानं काढला हे पण बघावं लागेल आणि कुठल्या सहीनिशीने तो आदेश निघालाय. अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करताय? 100% सुरुवातीपासूनच मी म्हणजे कायदेशीर कारवाई नाही, त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. याचं कारण असं आहे की 2004ला राज्य सरकारनं एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये कत्तलखाने जे आहेत ते कत्तलखाने म्हणजे फक्त देवनारच नाही, राज्यातील ज्या महापालिका हद्दीमध्ये कत्तलखाने असतील ते कत्तलखाने पहिल्या आणि शेवटच्या दिवशी पर्युषण पर्व काळामध्ये बंद ठेवावे. खरी तर जैन धर्मियांची फार पूर्वीपासून मागणी होती, पण त्यावेळेस तोडगा काढला की 8 दिवस सरसकट बंद ठेवता येणार नाही कुठले कत्तलखाने, कारण प्रत्येकाच्या रोजीरोटीचा प्रश्न असतो. आणि शेवटी न खाणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची संख्या मुंबई ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रात जास्त. मुद्दा असा आहे की हा अध्यादेश कोणामुळे निघाला? नाही, तो आता अध्यादेश 2004 साली काढलेला, तो आताचा अध्यादेश नाही. गेल्या वर्षी आदेश आता कुणाचे आदेश आहे हे आम्हालाही माहिती नाही, कारण हे परिपत्रक आणि त्या माध्यमातून राजपुरोहितने काहीतरी मागणी केलेली आहे. मला हा आदेश मागे घेऊन तुम्ही तुमची ताकद दाखवून दिलीत. प्रामुख्यानं हा आदेश मागे घ्यायची गरजच नाही, हा आदेशच नाही मुळात. कोणीतरी स्वतः कोणी मूर्खपणा करतो आणि त्या मूर्खपणामुळे तुम्हाला प्रशासनाचा अत्यंत गाढा अनुभव आहे. कोणी अधिकारी अशा प्रकारचं कृत्य करू जाणार नाही जोपर्यंत त्याला सांगितलं जात नाही. कोणीतरी त्याला सांगितलं आणि त्यांनी ते केलं आणि त्याच्यानंतर बडगा आल्यानंतर त्यांनी ते मागे घेतलं. हे मागे कोणामुळे घेतलं गेलं एवढं फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते कुणामुळे घेतलं वगैरे मला त्यामध्ये खोलामध्ये जायचं नाही, परंतु एक गोष्ट आहे, ही महाराष्ट्रात भूमिपुत्रांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारचं कुणीतरी परप्रांतीय येऊन त्यांना हवं ते आणि त्यांच्या धर्माला साजेसं असे जर कृत्य करण्याचा प्रयत्न करत असेल आणि 2 दिवस जे आम्ही प्रेमानं दिलेलं आहे त्याऐवजी 8 दिवस आज ते मागतात, उद्या 1 महिना मागतील, परवा 1 वर्ष मागतील आणि नंतर पूर्णपणे हे नष्ट करावं किंवा कत्तलखाने बंदच ठेवावे अशी जर त्यांची मागणी असेल ते आम्ही होऊ देणार नाही. हा महाराष्ट्र आमचा, या महाराष्ट्रामध्ये कायदे कानून करणं सुद्धा ही आमची जबाबदारी. राम कदम, आम्ही कुणाच्याही भूलथापानं यावेळेस राम कदम, कोणाच्या फोनवरून किंवा कोणाच्या आदेशावरून कत्तलखान्यांबरोबरच मांस विक्री देखील बंद करावी असे आदेश निघाले आणि कोणाच्या आदेशावरून ते आदेश मागे घेण्यात आले? डॉक्टर साहेब, आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी एक पार्श्वभूमी सांगेन आणि ती पार्श्वभूमी सांगितल्याच्या नंतर ह्या पूर्ण चर्चेचा जो कल आहे तो कल एकंदरीत दर्शकांच्या लक्षात येईल. मागच्याही वर्षी पर्युषण कालखंडामध्ये आणि जैन धर्मियांची अनेक वर्षापासूनची सातत्यानं मागणी आहे. अहिंसा त्याच्या पाठीमागे मूळ उद्देश आहे आणि प्रत्येक धर्माचा आपण आदर सन्मान केला पाहिजे, त्यांच्या भावभावनांचा सन्मान केला पाहिजे. पण मागच्या वर्षी जेव्हा मीरा भाईंदरचा विषय आला 4 दिवसांचा, तर देशभरातल्या सगळ्या माध्यमांनी वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष करण्याचा आम्हाला प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी सर्व माध्यमांकडून हे राहून गेलं सांगायचं की ज्या वेळेस मागच्या वर्षी जेव्हा आला त्याच्या आदल्या वर्षी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस आता जे पक्ष विरोधात बोलता आहेत त्या सर्वच्या सर्व पक्षांनी त्याचं समर्थन केलं होतं, पण मागच्या वर्षी हे विसरले. म्हणजे हा कोणता प्रकार आहे? निवडणुकीच्या पूर्वी सर्व पक्ष कोणते जरा महाराष्ट्राला कळू द्या. ते पक्ष कोणते एवढं फक्त महाराष्ट्राला क्लॅरिफाय करा. जे पक्ष आता विरोध करता आहेत म्हणजे सर्व म्हणजे शिवसेना का? म्हणजे शिवसेना आणि मनसे का? 2 मिनिटं म्हणजे शिवसेना आणि मनसे का? सर्व पक्ष मी सांगतो. मीरा भाईंदर मध्ये निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जेव्हा त्या ठिकाणी प्रस्ताव आला तर त्या प्रस्तावामध्ये सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी तशी मागणी केली आणि त्या मागणीप्रमाणे त्या ठिकाणी जे ठरलं होतं ते मागच्या वर्षी केलं गेलं. डॉक्टर साहेब, अर्थ वेगळा एका प्रश्नाचं उत्तर द्या. हा आदेश कोणामुळे निघाला आणि कोणामुळे मागे आला? डॉक्टर साहेब, आपण एक एक करू. हा आधीचा विषय झाला. म्हणजे मीरा भाईंदरमध्ये जे विरोध करत म्हणजे दुटप्पी भूमिका कशी आहे ती पहा. मुळामध्ये जे खातात त्यांच्याही भावभावनांचा सन्मान झाला पाहिजे आणि जे खात नाहीत त्यांच्याही भावभावनांचा सन्मान झाला पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत आहे. पण ही कोणती भूमिका? इलेक्शन आलं, जे विरोधात आहेत ते म्हणतात केलं पाहिजे, इलेक्शन संपलं लगेच दुसऱ्या वर्षी म्हणतात नाही केलं पाहिजे. तर या भूमिकेचा पूर्णपणे विरोध झाला पाहिजे. अगदी बरोबर आहे राम कदम. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या राम कदम. माझा प्रश्न स्पेसिफिक आहे. सांगितलं पाहिजे. माझा प्रश्न स्पेसिफिक आहे राम कदम. फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या राम कदम. लेट्स नॉट बीट अराउंड द बुश. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.
दुकानं बंद ठेवायचा आदेश, इतिहास भूतकाळ सगळं समोर येईल. न्यायालयानं जे सांगितलेलं आहे, ऐका, नाही भूतकाळही आलाच पाहिजे. भूतकाळ आला याच्यासाठी आला पाहिजे की अगोदर एक कसे दुटप्पी वागलेत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आणि जो न्यायालयाचा आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. आणि त्याच्यावर तुम्ही अधिक बरं झालं असतं, त्या अधिकाऱ्याला बोलवलं असतं. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिक नंबरमध्ये कोण आहे? शिवसेना आहे. राम कदम, सोपा प्रश्न तेच म्हणतोय ना. कोणी काढला आदेश कोणी काढला? कोणाच्या सांगण्यावरनं काढला गेला आणि कोणाच्या सांगण्यावरनं मागे घेतला गेला? अडचणीचं असेल तर सांगा की अडचणीचे उत्तर द्यायचं नाही. स्पष्टपणे प्रताप सर, नाही विषय अडचणीचा नाही आहे. मी तुम्हाला पुन्हा स्पष्ट करतो, जे खात नाहीत त्यांच्याही भावभावनांचा सन्मान झालाच पाहिजे आणि जे खातात त्यांच्याही भावभावनांचा सन्मान झाला पाहिजे. हे पुन्हा मी दुसऱ्यांदा सांगतो. पर्युषण कालखंडामध्ये मी स्वतः दरवर्षी 8ही करतो, त्याच्यामुळे मला त्या धर्माबद्दल मला निश्चितपणे आदर आहे. पण हा आदर व्यक्त करत असताना आपण वारंवार जो प्रश्न विचारतात ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा आपण. राम, अतिशय साधा प्रश्न होता. आदेश कोणामुळे निघाला आणि आदेश कोणामुळे परत घेतला गेला याच्यावर आपण त्याचा इतिहास आणि भूगोल सांगितला. माझा प्रश्न नागरिक शास्त्राचा आहे. मुंबई महानगरपालिका कुणाची सत्ता आहे डॉक्टर साहेब? मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. सेना भाजपची आहे. सेना भाजपची आहे. बोलवा, घ्या लाईनवर, त्यांना विचारा. सेना भाजपची आहे का फक्त सेनेची आहे? संख्या किती आहे तुम्हाला माहित आहे? हे बघा, अहिंसेचा सन्मान झाला पाहिजे हे मी नाकारत नाही. मी स्वतः जैन धर्माचा नसलो तरी कर्मानं मी जैन राहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. पण त्याच वेळेस जे मांस मच्छी खातात त्यांची इच्छा आहे, त्यालाही कोणी मोर हिलेरियस देन दिस. आपण चर्चा मुद्द्यावर करूया. काही प्रस्ताव नाही. हमारे साथ गुरुदेव नयन पद्मसागर महाराज जी है. गुरुदेव नयन सागर पद्म महाराज जी, आपका इस प्रोग्राम में स्वागत है. आप देख रहे हैं कि किस तरीके से राजनीति खेली जा रही है. आदेश निकाला जाता है और फिर आदेश वापस लिया जाता है. आदेश क्यों निकाला जाता इसके बारे में कोई बोल नहीं रहा है. आदेश क्यों दिया ये भी कोई बोल नहीं रहा है. आप राजनीति तो अच्छी तरह से शायद अब तक पता चला होगा कि किस तरीके से मुंबई महानगर पालिका के चुनाव होते हुए राजनीतिज्ञ बिहेव कर रहे हैं. मैं राजनीतिज्ञों का तो समझ सकता हूं क्योंकि उनका तो व्यवसाय है, लेकिन जो क्षमा, त्याग, तपस्या और संयम, आर्जव, इसके लिए ये पर्व मनाया जाता है. इसके जो आप जैसे रखवाले हैं वो अगर ये कहने लगे कि जो 17 लाख वोटर्स हैं, 18 लाख जैन वोटर्स हैं, उनका मत अगर इस तरीके का निर्णय नहीं लिया गया तो नहीं मिलेगा. मैं आपके वेजिटेरियन के ऊपर का आपका जो प्रेम है उसको तो समझ सकता हूं, लेकिन उसका अमल सारी दुनिया पे हो इसको मैं समझ नहीं सकता. पर्युषण काल में देवनार का पशुवध गृह बंद रखना और मांस बिक्री बंद रखना, इससे क्या लाभ होगा? जैन समाज को क्या लाभ होगा? और जो जैन समाज के नहीं है लेकिन सुख शांति से रहना चाहते हैं उनको क्या लाभ होगा? बहुत खुशी और बहुत आनंद. सबसे ज्यादा तो आप सभी पत्रकार मित्रों को और जियो न्यूज को बहुत आशीर्वाद. बहुत अच्छा सवाल आपने खड़ा किया है कि क्या लाभ जैन समाज को और क्या लाभ समग्र विश्व को या भारतवर्ष को. सबसे बुनियादी बात यह है कि दुनिया में किसको क्या खाना क्या नहीं खाना उनका स्वतंत्र अधिकार है. पॉलिटिकल पार्टियों को क्या क्या करना वो भी उनका स्वतंत्र अधिकार है. सभी देश के लोग अपने अपने धर्म की मान्यताओं में प्रेम और मैत्री के साथ आगे बढ़े, वही हमारा पर्युषण महापर्व का संदेश है. प्रेम, मैत्री, भाईचारे की भावना को लेकर के चलना, यही भारतीय संस्कृति है और यही संस्कृति का हम आदर करते हैं. विषय आज ये है कि पर्युषण के अंदर कत्ल खाने या मांस बिक्री पर प्रतिबंध हो या ना हो, या राजनीति हो रही है, तो उसके बारे में आपका क्या कहना है. मैं स्पष्ट रूप से ये मानता हूं, ये भारतीय संस्कृति बचाने की संस्कृति है, मारने की संस्कृति नहीं है. गीता जी के अंदर योगेश्वर श्री कृष्ण युधिष्ठिर जी को कहते हैं, यो दद्यात् कांचनम मयूरु कृष्णाम चैव वसुंधराम एकस्य जीवितम दद्यात् न चतुल्यम युधिष्ठिर. हे युधिष्ठिर,
कोई मालिक हो और सारी पृथ्वी को कोई दान में दे दे, मेरू पर्वत करोड़ों टन सोना जिसके अंदर है उतना सोने का दान कोई दे दे, फिर भी एक जीव को बचाने वाला उससे अधिक पुण्य प्राप्त करता है। दूसरा, हमारे महान ऋषि व्यास ऋषि जिन्होंने 18 पुराण बनाए, और व्यास ऋषि ने 18 पुराण का सार एक श्लोक के अंदर कह दिया, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडनम। परोपकार से पुण्य का बंध होता है और अन्य जीवों को पर पीड़ा करने से पाप का बंध होता है। भगवान महावीर कहते हैं, दानानि सिद्धम अभयपहानम, किसी जीव को बचाना ये सबसे बड़ा पुण्य कार्य होता है। जलालुद्दीन अकबर के साम्राज्य के अंदर 6 दिन और 6 महीना, आप याद रखें, अकबर के साम्राज्य के अंदर संपूर्ण भारतवर्ष में हिंदू संस्कृति का ध्यान रखते हुए अकबर साम्राज्य के अंदर 6 महीना और 6 दिन तक पशु बलि पर प्रतिबंध हुआ करता था। कोई भी जीव को नहीं मारना, ये फरमान जारी किए गए थे। और गुजरात सरकार ने जब पर्यूषण के 8वें दिन कत्लखाने बंद करने के लिए सेंट्रल और विशेष करके सुप्रीम कोर्ट के अंदर ये मसला चला, तब सुप्रीम कोर्ट ने उन फरमानों को कोट किया और कहा, जब मुस्लिम साम्राज्य में भी अन्य धर्मों की लोगों की भावना का आदर होता था, उस आदर के अनुसार 8 दिन कत्लखाने बंद रहे। और गुजरात के अंदर इसका आदेश आज भी चालू है। नयन पद्मसागर जी, नयन पद्मसागर जी, मैं क्षमा चाहूंगा, आपको रोक के कुछ सवाल कर रहा हूं, क्षमा चाहूंगा। आपने अकबर के जमाने का एक उदाहरण दिया है, लेकिन आज के जमाने में भी ऐसे प्रकार की पाबंदी जो है वो सिर्फ बीजेपी प्रशासित राज्यों में क्यों है? अन्य राज्यों में इसका उदाहरण अगर आपके पास कोई है तो बताइए। और प्राणी मात्रों और जीवों के बारे में जैन समाज जितना सजग है, क्या उतने और समाज जो क्रिश्चियन समाज है, सिख समाज है, हिंदू समाज है, क्या उसके बारे में उतने सजग नहीं है? क्या संवेदनशील होने का सबसे बड़ा अहम ठेका सिर्फ जैन समाज को मिला है? बहुत अच्छा सवाल आपने पूछा है। अहिंसा किसी की बपौती नहीं होती। अहिंसा ये भारत की संस्कृति है। अहिंसा और करुणा ये सभी धर्मों में कहा गया है। ईसाई धर्म भी कहता है दाउ शैल नॉट किल। अभी श्रावण महीना चल रहा है, श्रावण महीने के अंदर हमारे कोई लोग नॉनवेज नहीं खाते हैं। और भाग्यशाली सबसे बड़ी बात, अहम तो रखना ही नहीं चाहिए। भारतीय संस्कृति और कर्म विज्ञान स्पष्ट कहता है, जो जैसा कर्म करेगा उसे उसी प्रकार का फल भोगना पड़ेगा। और आप भारत के अलग अलग राज्यों के अलग अलग धर्मों की बात करते हैं। अभी पिछले महीने चाइना गवर्नमेंट ने पूरी चाइनीज प्रजा को यह कहा, अब 50% मांसाहार पर प्रतिबंध लगाए। 50%। कारण मांसाहार से कैंसर की बीमारियां बढ़ती है, चाइना गवर्नमेंट ने पिछले महीने कहा। मांसाहार करने से पानी की कमी आती है। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन WHO कहता है 1 किलो मांस बनाने में जितना पानी का उपयोग होता है उतने पानी में 400 किलो अनाज बनता है। कहीं हमारे किसानों की हत्या में ये कत्लखाने जवाबदार तो नहीं है। और सबसे बड़ी बात हेल्थ की, आज अमेरिका हो, 3 साल पहले बराक ओबामा जी ने अमेरिका के अंदर नए कत्लखाने खुलवाने पर प्रतिबंध लगाया। शिकागो आदि के अंदर वहां के न्यूरोसर्जन, वहां के क्राइम कंट्रोलर ने रिसर्च किया कि शिकागो में इतना क्राइम क्यों बढ़ रहा है। 1.5 साल के रिसर्च के बाद शिकागो ने यह पाया कि व्यक्ति मांसाहार करता है या कत्लखाने के जो रेज आते हैं जिनका नाम उन्होंने आइंस्टीन पेन वेव्स नाम दिया है। पद्मसागर जी, के सारे आपने आपके जो वेजिटेरियन विचार है उनके पुष्टार्थ में आपने जो भी मुद्दे रखे गए हैं उनका विचार जरूर हो सकता है, लेकिन आपने जो हिंसा की व्याख्या करते हुए बोला, हिंसा
अब गुरुदेव क्षमा चाहूंगा, लेकिन हिंसा दो प्रकार की होती है। कोई गन लगा के कोई कुछ कृत्य करवाए, उसको हम हिंसा कहते हैं, या कोई दबाव डाले और आपके विचारों को अमल में लाने के लिए किसी को मजबूर करे, वो भी तो एक प्रकार की हिंसा है। आज यहां पे कोई गन नहीं निकाल रहा है, लेकिन आने वाले चुनाव में 18 लाख वोटर्स अगर आपको पाने हैं तो आपको वेजिटेरियन का पुरस्कार करना होगा, आपको मांस बिक्री बंद करनी होगी। ये कहां का जैन धर्म का फिलॉसफी हुआ? जैन धर्म तो हमारे लिए क्षमाशीलता है, सत्य है, संयम है, आर्जव है, तप है, उसका प्रतीक है पर्युषण। क्या पर्युषण काल में ऐसे हिंसक विचार मन में आना जैन होने की अनुभूति देता है आपको? बहुत पुण्यशाली। आपके विचारों को सुनकर के मुझे बड़ा आश्चर्य हो रहा है। बचाना ये संस्कृति होती है, बचाना ये धर्म होता है, और प्यार से, अपनापन से लोगों को समझाने का कर्तव्य साधु का होता है। हम जैन साधु है, पैदल चलते हैं, गांव गांव जाते हैं, घर घर जाते हैं, हमारे अंदर कोई भेद नहीं होता। हम घरों के अंदर इतने लोगों को बीमार देखते हैं, और विज्ञान भी कहता है बीमारी का कारण मांसाहार है। चाहे इबोला हो, मैड काउ डिजीज हो, चाहे स्वाइन फ्लू हो, चाहे बर्ड फ्लू हो, बड़ी बड़ी बीमारियों का कारण अमेरिका के और अभी ब्रिटेन के हेल्थ मिनिस्टर कुछ समय पहले एडविना क्यूरी ने कहा अंडा खाने से 22 प्रकार की बीमारियां होती हैं। मैं नहीं चाहता बॉम्बे में खूब बीमारियां फैले। अभी हमारे 3 साइंटिस्ट, सबसे बड़े 3 साइंटिस्ट भारत के, बजाज, इब्राहिम और सिंह, तीनों ने एक किताब पब्लिश की है जिसको 20 से ज्यादा देशों ने स्वीकार किया है, और वो रिसर्च है इटियोलॉजी ऑफ अर्थक्वेक, ए न्यू अप्रोच। और हमारे भारतीय तीनों साइंटिस्ट, एक मुसलमान है, एक हिंदू और एक सिख है, तीनों वैज्ञानिक, उन्होंने ये सिद्ध किया है कि अर्थक्वेक का मेन रीजन ये स्लॉटर हाउस है। लातूर के भूकंप से लगा के नेपाल के भूकंप तक उन्होंने संशोधन किया, सारे डायोग्राम बनाए, और साइंटिस्टों ने ये डिक्लेयर किया जिस तरह से मोबाइल का रेस खतरनाक होता है, उसी तरह से जब पशु को काटते हैं, किल करते हैं, उनकी हत्या करते हैं, बेचारे अबोल पशु, और उस वक्त जो उनकी हाय निकलती है, बददुआ निकलती है, वो रेस इतने खतरनाक होते हैं, वो बहुत बड़ी मात्रा में भूमि में इकट्ठे होते हैं। पद्मसागर जी, आपके जो विचारों की रचना है वो बड़ी पावरफुल है। आप उसके समर्थन में बहुत सारे मुद्दे जोड़ रहे हो जो चाइना के हैं, जो ओबामा के हैं, लेकिन जो मांसाहार नहीं करते और जो सिर्फ वेजिटेरियन है, क्या उनको कोई बीमारी नहीं होती कभी? क्या वेजिटेरियन करने वालों के ऊपर कोई कभी आपत्ति नहीं आती? क्या वेजिटेरियन होना अपने आप में चुनावी मुद्दा बन सकता है? क्या आने वाले चुनाव में वेजिटेरियन और नॉन वेजिटेरियन इन दोनों के खिलाफ जंग लड़ी जाएगी? क्या इसी को जैन धर्म का सिद्धांत कहते हैं? एक ब्रेक के बाद याच्यानंतर चर्चा करूया कुठे जाऊ नका पात्रा जी 24 आपण पाहताय पर्युषण की वादपर्व. पर्युषण की वादपर्व या विषयावर रंगलेली चर्चा आपण पाहताय. आपल्यासोबत प्रताप सरनाईक, संदीप देशपांडे, राम कदम आणि गुरुदेव श्री नयन पद्मसागर महाराज जी आपल्या बरोबर आहेत. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेतो तो आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. तो दुसरा मुद्दा आहे पर्युषणावरचा वाद ही महापालिका निवडणुकांची नांदी आहे का? पर्युषणावरचा वाद ही महापालिका निवडणुकींची नांदी आहे का? प्रताप सरनाईक, गेल्या वर्षी वाद झाला होता, याही वर्षी वाद होतोय, परंतु या वर्षीच्या वादाला एक पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे येऊ घातलेल्या निवडणुकांची. याही वेळी शिवसेना आक्रमक आहे, त्याही वेळी होती, मनसे देखील आहे. कुठेतरी मराठी मतांची बेगमी या निमित्तानं करायचा प्रत्येकाचा डाव आहे. नाही, सर्वप्रथम मी राम कदम यांचं जी मगाशी त्यांनी सांगितलं की मीरा भाईंदर महानगरपालिकेमुळे हा वाद निर्माण झाला होता, मी मान्य करतो. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जैन समाजाच्या महापौर विराजमान झाल्या आणि त्यांनी पहिल्यांदा सर्वप्रथम ठराव आणला की ह्या महानगरपालिकेमध्ये 8 दिवस, 4 दिवस नाही तर 8 दिवस पर्युषण काळामध्ये फक्त कत्तलखाने नाही तर मांस विक्री सुद्धा बंद करावी. आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांनी त्यावेळेस विरोध केला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचा ठराव आणता येणार नाही असं सांगितलं राम कदम. मी त्या महानगरपालिकेचा ठाणे महानगरपालिकेप्रमाणेच आमदार आहे, त्यामुळे तुम्हाला ही कदाचित कल्पना नसेल. परंतु असो, तो नंतरचा विषय. आज राम कदम जी भूमिका ह्या ठिकाणी मांडतायत ते वैयक्तिकरित्या मांडतायत की पक्षाची मांडतायत हे सुद्धा प्रवक्ता म्हणून त्यांनी एकत्रितपणे भूमिका मांडावी. नाहीतर ते जेव्हा काही योग्य असतं तेव्हा ही माझी भूमिका नाही पक्षाची भूमिका सांगतात, आणि काही अयोग्य असतं त्यावेळेस सांगतात ही माझी वैयक्तिक भूमिका. असं करू नका. माझं गुरुजी नमस्कार
नमस्कार, मिच्छामी दुक्कडम। हम मानते हैं कि आपने बहुत अच्छी तरह से हमारा प्रवचन हमारे सामने रखा है। थोडा वेळ जर ह्या ठिकाणी त्यांचं प्रवचन ऐकत बसलो तर मी सुद्धा राम कदम सारखा मांसाहारावरनं शाकाहारीवर येईल। त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाला ह्या देशामध्ये काय खावं काही नाही खावं हा स्वतंत्र अधिकार कायद्यानं दिलेला आहे आणि कुणीही आमच्यावर जबरदस्ती लादू शकत नाही। राहिला प्रश्न ह्या 2 दिवसांचं 8 दिवस करण्याचा 100% सांगतो। राज पुरोहित गेल्या वर्षी सुद्धा असंच काही बडबडत होते, ह्याही वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीतरी बडबडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि 2 दिवसाचं पर्युषण काळामध्ये परत एकदा मी सांगतो की हे फक्त कत्तलखाने बंद ठेवण्याच्या संदर्भातल्या सूचना 2004च्या आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये मांस विक्रीला बंदी नाही आणि त्याचबरोबर मासे विक्रीला तर नाहीच नाही। हा मुद्दा ऐरणीवर यायचं कारण निवडणूक मराठी मतं आणि मराठी मतं जैन मतं, मराठी माणसं जी विखुरलेली आहेत त्याचा फायदा घेत हे काही गुजराती आणि जैन समाजाचे लोकप्रतिनिधी ही मुंबई आमच्या बापाची आहे ह्याच थाटामध्ये जर अशा पद्धतीने निर्णय घेत असतील आणि राज्य शासनामध्ये आपण आहोत, राज्य शासनामध्ये आपली सत्ता आहे, मुंबई महापालिकेमध्ये आपली सत्ता आहे, त्याचा जर गैरफायदा घेत असतील तर मुख्यमंत्री जैन नाही, महापौर जैन नाही, त्यांची कुणी माणसं आता सत्तेत नाही तरी देखील त्यांच्या मताप्रमाणे जर आदेश निघत असेल तर याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? नाही, याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचा जर आदेश कुठल्या अधिकाऱ्यानं कोणाच्या सांगण्यावरनं काढला तर मी 100% सांगतो या ठिकाणी अशा प्रकारच्या आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्याला सोलून काढायला पाहिजे जर त्यांनी असा चुकीचा निर्णय जर घेतला असेल आणि जाणीवपूर्वक मराठी आणि गुजराती ही मुंबई नाही असू द्या ना, आमची सत्ता असली म्हणून जर अशा प्रकारचा चुकीचा आदेश किंवा हायकोर्टाचं उल्लंघन करणारा आदेश जर कुठला अधिकारी काढत असेल तर त्या अधिकाऱ्याला निश्चितपणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आणि मी 100% सांगतो हा महाराष्ट्र ही मुंबई मराठी माणसाची आहे, आमची आहे। या ठिकाणी येऊन जर कुठला परप्रांती असं म्हणत असेल की आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय घेऊ तर ते शिवसेना होऊ देणार नाही। राम कदम, जैन समाज हा आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे, त्या जैन समाजाचे पैसे हवेत, त्यांची आर्थिक रसद हवी, त्याचबरोबर त्यांची मताची पेटी पण हवी। मराठी मताचं विभाजन करायला भाजप आहे, शिवसेना आहे, मनसे आहे, NCP आहे, हे सगळेच जण मराठी मताचं विभाजन करणार आहेत। परंतु जर आपण आता जैन समाजाच्या या मागणीच्या बाजूने उभं राहिलो तर संपूर्ण जैन समाजाचं आर्थिक रसदही येईल आणि त्यांची मतं येईल, असा एक प्रकारचा विचार यामागे गुळगुळीत भूमिका घेताना आपला आहे। नाही, गुळगुळीत नाही, मी अतिशय स्पष्टपणे 2 गोष्टी मांडल्या। आमचे मित्र प्रताप सरनाईक शिवसेनेचे नेते त्यांनी जी काही भूमिका मांडली, माझ्याकडे कागदपत्र आता अगोदर सांगितलं असं निश्चितपणे मी दाखवेन, पण ठीक आहे, ती काही वस्तुस्थिती त्यांनी मांडली ती मला मान्य नाही। हा एक भाग। दुसरा भाग, पर्युषण कालखंडात आता जैन मुनीजीने जे अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण महाराष्ट्राला सांगितलं तर एक लक्षात घेतलं पाहिजे की निदान पर्युषण कालखंड आपण राजकारणाच्या पलीकडे ठेवला पाहिजे, ह्याच्यामध्ये राजकारण आणता कामा नये, ही स्पष्ट भूमिका आहे। आणि अतिशय स्पष्टपणे मी पहिल्याही सेगमेंटमध्ये म्हणालो, आताही सांगतो आहे, दोन्हीही वेगवेगळ्या खाणाऱ्यांचा सुद्धा आणि न खाणाऱ्यांचा सुद्धा दोघांचाही आपण त्यांच्या भावभावनांचा मान राखला पाहिजे असं मी स्पष्टपणे मांडतोय। यात गुळगुळीत भूमिका काय? जर समजा अहिंसेसाठी काही चांगले विचार जैन मुनींकडून येत असतील तर त्या भावभावनांचा मान राखला पाहिजे। राम कदम आहे मग आदेश आपण जबरदस्ती करू शकत नाही। मांस विक्रीच्या बंदीचा राम कदम मांस विक्रीच्या बंदीचा आदेश का मागे घेतला? दुसऱ्या पक्षाला वाटत जर आपण एवढे इतरांच्या मताचा आदर करता, एवढे जर इतरांच्या मताचा आदर करता तर मग हिंदूंच्या श्रावणात, मुसलमानांच्या रमजानमध्ये आणि ख्रिश्चनांच्या नाताळात असे निर्बंध करायची मागणी आली तर त्याला सपोर्ट करणार? भूमिकेपुढे कोणालाही पुढे जाता येत नाही। न्यायालयाच्या भूमिकेच्या पुढे कुणालाही पुढे जाता येत नाही। हे आपण शिवसेनेचे महापौर मुंबईत आहेत, हे आपण त्यांना विचारा कुणाच्या आदेशानं काय झालं। पण निश्चितपणे सांगतो, मी मराठी आहे पण मी जैन धर्माचे दरवर्षीचे उपवास करतो, माझी श्रद्धा आहे, ठीक आहे। आता मी कीर्तन करतो, माझी श्रद्धा आहे, त्याच्यामुळे कुणाच्याही श्रद्धेला आपल्याला अडवता येणार नाही। पण ज्याची खायची इच्छा असेल त्यालाही अडवता येणार नाही, हे मी स्पष्टपणे मानलेलं आहे। आणि मला कळत नाही, प्रताप सरनाईक यांची भूमिका, राम कदम, दुर्दैव असं आहे प्रताप सरनाईक मागच्या वर्षी आणि मनसे यांची भूमिका स्पष्ट आहे, त्यांचा याला विरोध आहे। पक्षांनी प्रताप सरनाईक यांची शिवसेना आणि मनसे यांचा याला विरोध आहे। आपला विरोध आहे की सपोर्ट आहे हेच कळत नाहीये। म्हणजे तू खायचं पण
आणि कळता पण कामा नये असं आहे का काही? म्हणजे आर्थिक रसद पण मिळाली पाहिजे, 18 लाख मतही पाहिजेत आणि शिवाय मराठी मतांचा टक्काही आपण मागितला पाहिजे, अशी काही भूमिका आहे का? डॉक्टर साहेब एक मिनिट, मला असं वाटतं आपण एक मोठे जाणते पत्रकार आहात, संपादक आहात. मी स्पष्टपणे मांडतोय की मी स्वतः मराठी असलो तरी जैन धर्माचा मी प्रचंड फॅन आहे आणि मी दरवर्षी त्यांचे उपवास करतो. लक्षात घ्या, आपण त्यांच्या भावभावनांचा आपण सन्मान सगळ्यांनी केलाच पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे. पण मी कुठेही असं म्हणालो नाही की जे खाता आहेत त्यांना आपण जबरदस्तीनं रोखू शकतो, हे मी कुठेही म्हणालो नाही. आणि जो न्यायालयाचा आदेश आहे, जे पूर्वापार चाललेला आहे, हे पूर्वापार चालू आहे. या बंदीच्या संदर्भात राहतो. काही सत्तारूढ पक्षाचे दोन्ही आमदार आहेत, त्यांच्या भूमिका संशयास्पद आहेत, दुटप्पी आहेत. कालपासनं हे सर्क्युलर निघालं. हे सर्क्युलर निघालेलं शिवसेनेच्या सभागृह नेत्यांनाही माहीत होतं आणि त्यांच्या स्टँडिंग कमिटी चेअरमननाही माहीत नव्हतं. जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज रस्त्यावर उतरली त्याच्यानंतर याचे पडसाद उमटायला लागले. मला तर श्रेयवादाच्या याच्यात जायचं नाही, पण दोन गोष्टी मला इथे अत्यंत स्पष्ट करायच्या आहेत. आम्ही काय खायचं आणि काय नाही खायचं ह्याच्या सरकारने तोड खुपसायची गरज नाही. नंबर एक, हे जे आम्ही कालपासून वारंवार सांगतोय. नंबर दोन, दुसरी गोष्ट, ते महाराज जे म्हणाले की त्यांनी खूप मोठे मोठे श्रीकृष्णांच्या याचे दाखलेले. श्रीकृष्णाने हेही म्हटलेलं होतं की परकीयांच्या समोर तुम्हाला लढावं लागेल आणि अशी जर अहिंसा पाळली तर इकॉलॉजिकल बॅलन्स नावाचा जो प्रकार आहे, जो पूर्ण ज्याच्यावर हे झालं, तो विस्कटून जाईल असा कुठलाही धर्म सांगत नाही. आणि पहिली गोष्ट, एक चुकीची गोष्ट जी जैन मुनी सांगतायत ती मी फार स्पष्टपणे इथे करू, भारतीय संस्कृती अहिंसेचंच हे करते वगैरे, अशी भारतीय संस्कृती नाही. भारतीय संस्कृतीने वेळोवेळी आमच्या रामाने पण हरण्याची शिकार केल्याची उदाहरणं रामायणात आहेत. त्यामुळे आमची संस्कृती काय आहे यांनी आम्हाला शिकवू नये. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मग ती दहीहंडी असेल किंवा आता पर्युषणाचा विषय असेल, या दोन्ही विषयांवर मनसे आक्रमक व्हायचं कारण त्यातून स्पष्टपणे दिसणारी ही मराठी मतांची एक व्होट बँक तुमच्या समोर आहे. कारण जैन मतं ही कधी तुम्हाला मिळणार नाहीत हे तर उघडच आहे. त्यामुळे मराठी मनाला अपील करतील असे जर प्रश्न आपण घेतले तर तातडीनं आपण हे करू शकू. डॉक्टर साहेब, राम कदम तुमचं उत्तर देतो. एक मिनिट, तुम्ही खूप वेळ मिळाला मला, थोडं बोलायला द्या. मी एक स्पष्टपणे सांगतो सर, महानगर आपली मराठी संस्कृती ही साधू संतांचा सन्मान करणारी आहे. सन्मान करूनच बोललोय मी, काय त्यांचा अपमान केलेला नाहीये. तुम्ही शिकू नका मला सन्मान, आणि पोलिसांना मारणारे तुम्ही मला काय सन्मान शिकवताय? ऐका जरा आता, ऐका धर्माचा असेल. मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो की याच्यामध्ये ऐका राम कदम, मी कोणाचा अपमान केला नाही. उभी वेड्यासारखा कुठेतरी विषयाचा डायव्हर्सिफिकेशन करू नका. शब्द वापरता तुम्ही, दुसऱ्यांबद्दल बोलताना बडबडा शब्द वापरता. म्हणजे इतर बोलतील ते फडतूस, तुम्ही बोलाल ते उत्तम. वा, ऐका आता, ऐका. सगळ्या कार्यकर्त्यांना विधानसभेत पोलिसांना मारणार तुम्ही, इथे अहिंसेचे धडे आम्हाला शिकवणार? काहीतरी बोलू नका. असं बोलता येणार नाही. बोलतोय मी बरोबर, तुम्ही ऐका फक्त मी काय बोलतोय ते. आता मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. मी दोघांनाही साधू असतील, मी दोघांनाही विषयाला धरून बोलायची विनंती करतो. विषयाला धरूनच मी सांगतोय सर, मी अत्यंत स्पष्टपणे सांगतोय की मी जो विचार करतो, महानगरपालिकेचं इलेक्शन उद्या काय होईल या गोष्टींना विरोध केल्यामुळे संदीप देशपांडे पडेल, हरकत नाही, मला काही खंत नाही त्याची. पण उद्या जर माझा पोरगा मोठा होऊन मला विचारेल, अरे बाबा तू नगरसेवक होता, अरे असे धंदे तू कसे काय चालू दिलेस आणि आज आमच्यावर ही वेळ का आली तू नगरसेवक असताना, तर मला त्याला उत्तर देता येईल की नाही हा प्रश्न मी माझ्या मनाला विचारतो. बाकी इलेक्शन येतील जातील, संदीप देशपांडे राहील, संदीप देशपांडे पडेल, मला राम कदम सारखा वेळोवेळी पक्ष फिरवून पण निवडून यायचं अशी माझी मानसिकता नाहीये. आपण कोणाचे काय पक्ष होते याच्यावर नंतर जाऊयात. गुरुदेव नयन पद्मसागर जी, आपने देखा होगा कि चुनावी की तैयारियों के लिए इस मुद्दे का कैसे उपयोग हो रहा है. क्या आप ये चाहेंगे कि जैन समाज जो अपनी क्षमाशीलता, संयम और तप के लिए जाना जाता था, जो पर्युषण के लिए जाना जाता था, उस पर्युषण का उपयोग आपकी तरफ से भी और राजनीतिज्ञों की तरफ से भी एक वोट बैंक के महज हो रहा है. आज जैन वर्सेस नॉन जैन ऐसा एक युद्ध चल रहा है, जो युद्ध आगे वाले चुनाव में एक बड़ा मुद्दा बन सकता है. क्या कहेंगे आप? पहले तो जैन शब्द का अर्थ होता है इंद्रियों को जीतने की कोशिश करे वो जैन. सबसे पहले तो ये मुद्दा ही गलत है, जैन वर्सेस नॉन जैन.
जैन का अर्थ होता है, चाहे वो ब्राह्मण हो, 24 तीर्थंकर भगवान महावीर से लगा के भगवान आदिनाथ क्षत्रिय थे, गुरु गौतम स्वामी जो भगवान महावीर के प्रथम शिष्य आदि ब्राह्मण थे, व्यापार करने वाले सारे वैश्य और हरिकेशी मुनि, मेतारद मुनि सब शूद्र कुल, चांडाल कुल के उस जमाने में हुआ करते थे। जैन धर्म जातिवाद, भाषावाद, प्रांतवाद में विश्वास नहीं करता, एक जीवन जीने की शैली है। और दूसरा, मैंने हमेशा ये मांग की है, चाहे कृष्ण जन्माष्टमी हो, भगवान श्री कृष्ण हो, भगवान श्री राम हो, भगवान श्री महावीर हो, और हमारे महाराष्ट्र के गौरव छत्रपति शिवाजी और जीजा माता हो, और शिवाजी के गुरु स्वामी रामदास, जीसस क्राइस्ट, गांधी जी, 15 अगस्त और 26 जनवरी को भी कत्लखाने बंद रहने चाहिए, ऐसा निवेदन मैंने किया है। करना नहीं करना वो उनके हाथ में। नयन पद्मसागर जी, नयन पद्मसागर जी, मेरा जरूर कहेंगे। हाँ, आपको एक सवाल रखना चाहिए। आपको एक छोटा सा सवाल करना चाहते हैं। सवाल करना चाहता हूँ। पिछले बार जब भी मीरा भाईंदर में ये जैन वर्सेस मराठी और ये ऐसे युद्ध चालू हो गया, तभी हमारे जो पक्ष के प्रमुख है उद्धव जी, उनके पास आपके कुछ जैन मुनि और साथ ही में जियो जो आपकी संस्था है, उस संस्था के कुछ लोग गए थे। उन्होंने मातोश्री के ऊपर जाके कहा कि जब तक शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे इस मुंबई का नेतृत्व करते थे, हमारे जैन समाज के लोगों को बहुत उन्होंने प्यार दिया। हमें व्यापार करने की जो क्षमता हमारी है, वो क्षमता को हमेशा चालना दी। और उसके दौरान हमारे उद्धव जी के सामने आपके जैन मुनियों ने और साथ ही में जियो के लोगों ने ये कहा कि हमें इस राजनीति से कुछ भी लेना देना नहीं, हमारा कुछ भी संबंध नहीं है, 8 दिन पर्युषण पर्व में होना चाहिए, हमारी मांग है, मगर उस मांग के लिए हम कोई राजनीति नहीं करते। आपने 8 दिन की हमने मांग की थी, आपने 2 दिन दी, उसके ऊपर भी हमारा समाधान है। जिस वक्त आपको लगेगा कि 8 दिन बंद होना चाहिए, उस दिन बंद कर दीजिए। मगर ये लोग जो राजनीति कर रहे हैं और वोट बैंक के लिए हमारे समाज का आधार ले रहे हैं, उनके हम खिलाफ है। और यही राजपुरोहित, राम कदम जी सुन लीजिए, यही राजपुरोहित के खिलाफ आपके जैन मुनियों ने और जैन समाज के बड़े लोगों ने मातोश्री पे जाके माफी मांगी थी। मैं यही आपसे कहना चाहता हूं और आपसे सवाल पूछना चाहता हूं कि आप इस राजनीतिक नेताओं के साथ में है, जो नेता अपने पॉलिटिकल एजेंडा के पीछे आपका जैन समाज का आधार लेके ये पर्युषण पर्व में बंद होना ही चाहिए ऐसी मांग करे, जो कि मांग आप लोगों की नहीं है। क्या कहेंगे नयन पद्मसागर जी? मैं इतना स्पष्ट कहूंगा कि हम कोई भी पक्ष विपक्ष के साथ कोई विवाद और संघर्ष में कभी नहीं जाते। हमने कभी भी कहीं कोई जोर जबरदस्ती किसी को नहीं की है। हम बहुत शांति प्रिय लोग हैं और मैं इतना जरूर जानता हूं, जो जैसा कर्म करता है वैसा ही उसको फल मिलता है। आद्य शंकराचार्य ने कहा, स्वयं कर्म करोति आत्मा स्वयं तत्व नमश्नुते स्वयं भ्रमति संसारे स्वयं तस्मात्। आप मेरे सवाल का सिर्फ जवाब दीजिए, आप इन नेताओं के साथ में है या नहीं? आध्यात्मिक गुरु स्वामी रामदास गुरुजी, मैं एक ही सवाल आपसे पूछना चाहता हूँ। जो आपके समाज के पीछे अपनी झोली भरना चाहते हैं, इस राजनेताओं के साथ में आप है या नहीं? आपकी मांग है, ये मानता हूं मैं, 8 दिन नहीं पूरे 365 दिन बंद होना चाहिए, मेरा भी वही कहना है। मगर मेरा यही कहना है कि आप इन राजनेताओं के साथ है क्या, जो जबरदस्ती कर रहे कि नहीं 8 दिन बंद होना ही चाहिए? नयन पद्मसागर जी, प्रोग्राम के समय की मर्यादा को ध्यान में रखते हुए एक आखिरी सवाल इसको जोड़ के मैं आपसे पूछना चाहूंगा कि आपने कुछ दिनों के पहले बोला था कि आपकी डिमांड पूरी करेगी वो पार्टी को 18 लाख वोट आप दिलवाएंगे। 18 लाख वोट आप दिलवाएंगे। जो पार्टी आपके साथ नहीं देगी उनको वोट नहीं मिलेगा। क्या आप इस प्रोग्राम में उस बात को दोहराना चाहेंगे? पहले मेरे सवाल का जवाब भी दे दीजिए। रवैया क्या है नयन पद्मसागर जी? और ये भी कहा था आपके नेताओं ने कि अगर हम अमन और शांति चाहते और इस वाद विवाद की वजह से हम व्यवसाय भी मुंबई में करना हमें मुश्किल हो जाएगा। लेट हिम रिप्लाई। नयन पद्मसागर जी, मैं आपको एक बात बहुत प्यार से बतलाना चाहूंगा। आप मुझे जैनों का साधु कहे, मुझे बहुत खुशी है। आप मुझे हिंदुओं का सन्यासी कहे, मुझे बहुत खुशी है। आप मुझे क्रिश्चियनों का पादरी कहे, मुझे बहुत खुशी है। आप मुझे मुसलमानों का फकीर कहे, मुझे बहुत खुशी है। साधु सभी के होते हैं और सब हमारे होते हैं। हमें किसी के साथ कोई भेदभाव नहीं होता। और मैं तो विनम्र भाव से इतनी ही प्रार्थना करना चाहूंगा
ये देश की माटी को सुरक्षित रखने के लिए, लोगों को बीमारी से बचाने के लिए, छोटे छोटे बच्चे भी ये मांस खा करके जो बीमार होने लगते हैं, क्योंकि मांसाहार से बीमारियां ज्यादा हम सब समझते हैं। आप मेरे सवाल का जवाब तो दीजिए। वैज्ञानिक कहते हैं वो तो हम भी समझते हैं, हमारे सवाल का जवाब दीजिए ना आप गुरुजी। चाहता हूं आपका हम आदर करते हैं, आप महान हो, हमें भी अच्छा लगता है, मगर मेरे एक छोटे से सवाल का जवाब दीजिए कि जो राजनेताओं आपके जैन समाज के पीछे कुछ ना कुछ मांग कर रहे और जबरदस्ती कर रहे और मुंबई का वातावरण कलुषित कर रहे, आप क्या उस राजनेताओं के साथ में हैं? हाँ या ना में जवाब दीजिए। आपको उसका सीधा जवाब दे देता हूं। मैंने हमेशा यही डिमांड की है। अभी कृष्ण जन्माष्टमी गई, भगवान श्री कृष्ण जिन्होंने अद्भुत योग का संदेश दिया, उस दिन भी कत्ल खाने बंद नहीं रहे। 365 दिन बंद होने चाहिए, आपकी मांग है, हम मानते हैं। गुड फ्राइडे हमारे भगवान बुद्ध, हाँ जी, 365 दिन पूरे कत्ल खाने बंद होने चाहिए। पूरे इस समाज के, इस दुनिया के सभी लोग वेजिटेरियन होने चाहिए, वो भी हम मानते हैं। सिर्फ मेरा एक छोटा सा सवाल है कि जो राजनेताओं आपके जैन समाज के आड़ आके मतों की झोली फैलाते हुए ये जबरदस्ती करे, उसके साथ आप हो? मैं आपको सुलभता से एक सवाल करूंगा जो इसका अर्थ है, आप आने वाले चुनाव में किसका साथ देंगे? बस यही सवाल है वो। नहीं, मेरा सवाल भी होना चाहिए ना। भाग्यशाली साधु राजनीति और चुनाव से बहुत दूर रहते हैं। हम तो सबको दिल से आशीर्वाद देते हैं, सारी पार्टियों को आशीर्वाद देते हैं कि आप राजनीति में आकर के बहुत अच्छी सेवा करें, प्रजा का भला करें, प्रजा आरोग्यवान बने, भूकंप जैसी वारदात यहाँ न हो, जापान जैसा सुनामी इस बॉम्बे के अंदर और महाराष्ट्र में न आए, और हर प्रजा मिलजुल करके रहे, क्योंकि क्राइम बढ़ेगा वो मानसिक कलुषितता से, और उसका कारण नॉनवेज खाना है। आपका जो वेजिटेरियन, आपके वेजिटेरियन की जो बात है वो आपने प्रेक्षकों के सामने रखी आहे। या विषयावरची राजकीय आणि आध्यात्मिक पातळीवरची ही काहीशी रंगलेली चर्चा आपण पाहिलीत। आम्ही काय खायचं आणि काय नाही हे ठरवायचा अधिकार कुणी सरकारला दिला? मुंबई हायकोर्टानं मांस विक्री बंदी करता येणार नाही असं सांगितलेलं असताना सुद्धा बंदी का घालण्यात आली असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडे यांनी आज विचारला। तर असा आदेश ज्या महाभागानं काढला असेल त्याच्यावर कारवाईच नव्हे तर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली। 2 दिवस आम्ही कत्तलखाने प्रेमाने बंद ठेवतोय, तेवढे घ्या, पण जर कुणी दबाव आणणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला। तर जे राजकीय पक्ष आज मांस विक्री बंदीला विरोध करतायत त्यांनी निवडणुकीच्या वेळी मांस विक्री बंदीची भूमिका घेतलेली होती, याकडे भाजपचे आमदार राम कदम यांनी लक्ष वेधलं। तर जैन धर्मीय संत गुरुदेव नयन पद्मसागरजी महाराज यांनी यावेळी अहिंसा हाच कसा सर्वात मोठा धर्म आहे हे सांगितलं। एक जीव वाचण्याला पुण्य मिळतं असं सांगताना सर्व रोगांचं मूळ हे मांसाहारात आहे हे देखील त्यांनी ठासून सांगितलं। कत्तलखान्यामध्ये मूक प्राण्यांची हत्या होते, त्यांची हाय लागते, त्यांच्या वेदनांची किरणं जमिनीत एकवटतात, त्यामुळे भूकंप होतो असा दावा पटेलला पटेल तुम्हाला, पण तो त्यांनी आज केलेला आहे। जे मांसाहार करत नाही त्यांनी जे मांसाहार करतात अशा दोघांचाही सन्मान झाला पाहिजे अशी सामंजस्याची भूमिका देखील आज पुढे आली। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या मुद्द्यावरून व्होट बँकेचं राजकारण कसं रंगलंय हे दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरावरून आणि टाळलेल्या उत्तरावरून आज चर्चेत स्पष्ट झालं। प्रेक्षको, वन रिलीजन इज ॲज ट्रू ॲज अनदर। प्रत्येक धर्म हा पवित्रच असतो। सगळ्या धर्माची प्रमुख शिकवण ही जवळपास एकसारखीच असते। जैन धर्माला प्रचंड मोठी परंपरा आहे, त्यात जी तत्व सांगितली आहेत ती केवळ जैन धर्मीयांना नव्हे तर इतर सर्व जगाला ललामभूत अशीच आहेत। पण त्यामुळं आपल्या धर्मातल्या प्रथा परंपरा सरसकट इतरांवर लादणं योग्य आहे का याचा विचार करायला हवा। पर्युषण काळात आत्मक्लेश करायचा असतो, पण त्यामुळं आपल्या आत्मक्लेशामुळं किंवा आपल्या वर्तनामुळं इतरांना परपीडा होणार नाही याची पण काळजी घ्यायला लागते। आपल्या धर्माचा निवडणुकीच्या राजकारणासाठी वापर होऊ न देणं यातच सगळ्यांचं भलं आहे। धर्माचार्यांनी हा विचार आपल्या समाजाला समजावून सांगितला पाहिजे, तर पर्युषण पर्व हे यापुढे कधीही वादपर्व ठरणार नाही। आपला समाज हा राजकारणाचा आणि आपल्या धार्मिक परंपरा या राजकारणाचा भाग होणार नाहीत ही जबाबदारी त्या धर्माचार्यांची असते, तसंच ती राजकीय पक्षांची। या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।